गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसाण यांनी आपल्या खासदारपदी निवडीनंतर पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात पत्रपरिषद घेतली। केंद्र सरकारच्या योजना राज्य गांभीर्याने राबवत नसल्याची तक्रार त्यांनी उघडपणे केली। साध्या जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार गंभीर नसून जिथे पाण्याचे स्रोत नाहीत तिथे नळ पाणी पुरवठा योजना राबविली जात नसून कंत्राटदार आणि अधिकारी यांनी जनतेची थट्टा चालवली असल्याचे खासदार किरसाण म्हणाले। लोकप्रतिनिधी म्हणून चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नागरिक आपल्याकडे विविध प्रश्न घेऊन येतात। या जिल्ह्यांमधील प्रशासनाकडे आतापर्यंत आपण हजारावर पत्र दिली आहेत, मात्र एकाही पत्राचे उत्तर प्रशासनाने दिले नसल्याची खटखट खासदार किरसाण यांनी बोलून दाखविली। या ज्या योजना केंद्राच्या आहेत ह्या आमचं असं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की हे योजना ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे किंवा त्या योजनेचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे ह्या हिशोबाने राबवल्या गेल्या पाहिजे, पण उद्दिष्टाकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातं आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातात असं दिसून आलेलं आहे। आज जी चालू जी योजना आहे ती महत्वाची योजना जल जीवन मिशन ही महत्वाची योजना आहे की पिण्याच्या पाण्याच्या संबंधित ती आहे। प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी घरोघरी देण्याचं शुद्ध पाणी असं आश्वासन दिलंय प्रधानमंत्र्यांनी, म्हणून केंद्राची योजना आहे ती आणि त्याच्या अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत, परंतु अजूनही अनेक गावांमध्ये ते पाणी त्या नळांमध्ये गेलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि जे काम त्याच्यासाठी केले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आणि भ्रष्टाचार सुद्धा त्याच्यामध्ये आहे। जे रोड जे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून ठेवलेले आहेत ते रिपेअर केले नाही आणि अशा रीतीनं पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी लोकांना जाण्याची गैरसोय होणार आहे, ज्याच्याकडे पण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही त्या ठिकाणी ते नळ योजना टाकण्यात आलेली आहे, परंतु पाण्याचा सोर्स नसल्यामुळे नळामध्ये पाणी नाही अशी परिस्थिती आहे।